हॅलो गाईज, वेलकम बॅक टू द न्यू व्लॉग. तर आज 19 फेब्रुवारी, महाराजांची जयंती, शिवजन्मोत्सव म्हणतो आपण त्याला. तर आज कॉलेजमध्ये आमचा जरा कार्यक्रम आहे, प्रोग्राम आहे. मी पण तिथं आहे, म्हणजे प्रोग्रामामध्ये मी स्किटमध्ये आहे. शिवशाहिराचा रोल आहे मला. शिवशाहीर म्हणजे जे पोवाडा बोलतात त्यांचा रोल आहे मला, आणि स्किट पण होणार आहे. अजून भरपूर काय काय होणार आहे. तर मग आता पालखीला चाललो आहे आम्ही. तर भेटू झाला डायरेक्ट पालखीलाच. चला. चमके सितारे देखो, हमारे शत्रु तो सारे हारे. जय हो. हम वो सिपाही जो है सदा ही रूप शिवा का धारे. जय हो. हे आज अंधेरे छटे हैं, कम हुए हैं घटे हैं. कल जो दुश्मन यहाँ थे, आज पीछे हटे हैं. गाती ये धरती है, गाता ये अंबर है, गाती है सारी हवा. तेरे मन में शिवा, मेरे मन में शिवा, सांसों में शिवा, प्राणों में शिवा, हर घड़ी में शिवा, हर दिशा में शिवा. आज गुंजा हुआ है जय जय शिवा. तेरे मन में शिवा, मेरे मन में शिवा, सांसों में शिवा, प्राणों में शिवा, हर घड़ी में शिवा, हर दिशा में शिवा. आज सारी दीवारें भी, सारी तलवारें भी तुमने दुश्मन की अब तोड़ दी है. आई थी आंधियां जिस दिशा से यहाँ उस दिशा मोड़ती है. जीतना था हमें, हारना था उन्हें, ये तो होना ही था. सबने भाऊ रात ढलनी ही थी, दिन निकलना ही.
अब हर एक दिन स्वराज का त्योहार है। अब ये ही नाच के तेरी लाज हम लगे तेरे डर नहीं जबरना जगदम्बे है नायक रानी। हमने प्राण से डटे कभी ना से हटे हमने आज यही मन में रामी है नायक रानी। अष्टवधान जागृत अष्टप्रधान दीक्षित न्यायालंकार मंडित शस्त्रास्त्र शास्त्र पारंगत राजनीती धुरंधर रौद्र प्रताप पुरंदर क्षत्रिय गुलाब तंस सिंहनाधीश्वर महाराजाधिराज राजा शिव छत्रपती महाराजांचा महाराजांची शिवाजी महाराजांची कीर्ती बेफाम होती। महाराजांची कीर्ती बेफाम भल्या भल्यानं फुटला घाम याला कोण घालील यस्सेने दरबारी कुस्ती भेगे में। बडी बेगम म्हणजे अली आदिल शहाची आई बर का। नजरेत तिच्या अंगार दरबार झाला गपगार कुणी घेईना पुढाकार साऱ्यांनीच मानली हार। इतक्यात अचानक एक सरदार उठला बोलला हम लाएंगे शिवाजी को आणि त्यानं विडा उचलला नवतेचं अफजल खाने। नवतेचं अफजल खाने जिता जागता जणू सैताने कान बोलला छाती ठोकून शिवबाला टाकतो चिरडून। कौतिक झालं दरबारात खान निघाला मोठा गुरमीत। पोट फाटलंय बक्कळ अंगी 10 हातीचं बळ पाहणारा खाते चळचळ। वाटेत भेटेल त्याला चिरडी ठेचीत खानाची सेना निघाली। गावा लुटली देवळं उद्ध्वस्त केली आया बहिणीची आबरू लुटली। कोण कोण रोखणार हे वादळ। आता शिवबा खानाला कसं ठोपणार काय लढवावा हुन्नर चिंतेत बंद सरदार। महाराज आपला जीव मोलाचा आहे। खानाचं सैन्य अफाट आहे त्याच्यासमोर आपला टिकाव लागणं अवघड आहे। काही दिवसांसाठी आपण कुठेतरी अज्ञातस्थळी निघून जाऊ। काय म्हणालात रायबा? मासाहेब आम्हाला आमच्या जीवाची पर्वा नाही। राजांचा जीव वाचणं गरजेचं आहे। रायबा शिवबा केवळ आमचा पुत्र नाही तर अवघ्या मराठी जनांचा स्वाभिमान आहे। या मातेने आपला पुत्र गमावला तरी बेहत्तर परंतु भ्याडपणे पळून जाऊन या मराठी मुलखाचा स्वाभिमान गमावता कामा नये। अशा वाघिणीचा गनिमाला कसा ठेचावा डोक्यात नेहमी गावा भेटीचा धाडा सांगावा। प्रतापगडावर आमने सामने भेटीचा सांगावा खानानं हसत हसत कबूल केला। दिवस ठरला आणि ठरल्याप्रमाणे प्रतापगडच्या पायथ्याशी खान प्रतापगडच्या पायथ्याशी खान आला बेगुमान नाही त्याला जाण शिवाजी राजाच्या करामतीची। शिवाजी राजाच्या
त्यासे नाही जाणीव शेतीची, त्यासे नाही जाणीव शेतीची, अन करेल काही कल्पना युक्तीची. हजी जी जी छत्रपती शिवाजी महाराजांचा या जीवा काय म्हणतोय खान? महाराज, खानाला तर खात्री पटली की आपण घाबरलात. छान, आम्हाला हेच हवं होतं. महाराज, आजच्या भेटीचं काय करायचं? पंतांकडून निरोप झाला, म्हणावा की आमची तब्येत जर अस्वस्थ होतं दुपारची वेळ ठरवा. त्याला वाटू दे की भीतीपोटी आम्ही त्याला भेटायचं टाळतोय. शानाच्या भेटीसाठी महाराजांना एक शानदार शामिया तर मग ब्लॉग संपलाय आता. भेटू नवीन ब्लॉगमध्ये. जरा छोटासाच ब्लॉग होता कारण एका दिवसात कितीतरी ब्लॉग बनणार आहे मोठा, म्हणून मग जरा बघा, समजून घ्या, आवडला असेल तर. आणि जरा येत आहेत लगेच नवीन ब्लॉग. ताईचं लग्न आहे माझ्या, सगळेही या ताईच्या लग्नाला. भेटू आपण डायरेक्ट तिकडंच. तर चला मग, बाय, टेक केअर, लव यू. आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो. चला बाय. जय शिवराय, जय भीम.